आपुलिया हिता जो असे जागता। धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी खबाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवेच्या प्रसंगी निवडलेला आहे। बहुतेक सर्वच वारकरी भजनी मंडळीच्या नित्याच्या पाठातला अभंग आहे। अत्यंत गोड पद्धतीने तुकोबाराय वर्णन करतात। मानवी देह मानवी शरीर प्राप्त झाल्यानंतर जो आपल्या आत्मकल्याणाच्या ठिकाणी आत्महिताच्या ठिकाणी नित्य निरंतर जागा आहे, साधनारत आहे। तुकोबाराय सांगतात धन्य माता पिता तयाचिया, त्याच्या मातेला आणि पित्याला तुकोबाराय धन्यता देतात। कोणाच्या? जो आपल्या आत्मकल्याणाच्या हिताच्या ठिकाणी नित्य निरंतर जागा आहे। आणि पहा, अशी सात्विक संतती आपल्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक आई वडिलाला आनंद होतो, यात नवल नाही। चांगली संतती जर आपल्या पोटी जन्माला आली तर कुठल्याही आई वडिलाला आनंदच होतो। परंतु तुकोबाराय सांगतात अरे, अशी सात्विक सदाचरणी भगवत प्रेमी संतती जर एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला आली तर तयाचा हरीख वाटे देवा। ही सात्विक सदाचरणी संतती आपल्या जीवनामध्ये सतत काय करते तर गीता भागवत करीती श्रवण। आपल्या पवित्र हिंदू धर्मामध्ये गीता ग्रंथ असेल भागवत ग्रंथ असेल, या दोनही ग्रंथाचं अनन्य साधारण असं महत्व आहे। गीता भागवत करीती श्रवण, त्याच्याबरोबर अखंड चिंतन विठोबाची अशी सेवा साधना करणारा जर कोणी असेल तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। जर घडली तर परी माझ्या दैवा पार नाही। मी स्वतःला भाग्यवान नशीबवान दैववान समजेल। विढाला विढाला याचा शब्दशः भाव अर्थ मी आपणा समोर या ठिकाणी सांगितलेला आहे। कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्दाचा परिहार। आपल्या सुप्याच्या अंतर्गत राहणारा जो काही पवार परिवार आहे, या पवार परिवारातील कैलासवासी स्वर्गीय सागर चंद्रकांत पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी एकत्रित उपस्थित झालेली आहोत। आणि या कीर्तन सेवेच्या माध्यमातून एक भावपूर्ण आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी स्वर्गीय सागर भाऊ यांच्या चरणी आपण समर्पित करतोय। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी व ज्या परिवारानं या ठिकाणी अत्यंत कृतज्ञतापूर्वक आदरपूर्वक या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचे वडील श्री चंद्रकांत संपत पवार, सुनीता चंद्रकांत पवार, आई माऊली चंद्रकांत पवार, त्यांचे बंधू आहेत योगिता सागर पवार, त्यांच्या पत्नी आहेत, ज्यांनी या कीर्तन सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलंय, मला दिलंय आणि वेळोवेळी फोन करून सगळ्या कार्यक्रमाच्या सूचना मला दिल्या। श्री अक्षय गोरक्षनाथ गिरे, अक्षय भाऊ त्यांचे मावस बंधू आहेत गोरक्षनाथ किसन गिरे, आकाश गोरक्षनाथ गिरे, प्रथमेश रमेश पवार, अश्विनी विलास लोणारे आणि संपूर्ण त्यांचा पवार परिवार या कुटुंबामध्ये राहत असताना कैलासवासी स्वर्गीय सागर भाऊंनी आपल्याला दिलेले जे काही प्रेम आहे, दिलेले जे काही विचार आहेत, संस्कार आहेत, त्या प्रेमापोटी विचारापोटी अत्यंत कृतज्ञतापूर्वक आजच्या मितीला आजच्या तिथीला आपण सर्वजण त्यांचं हे पुण्यस्मरण वर्षश्राद्ध या ठिकाणी साजरं करतो। गेल्या अनेक वर्षापासून ज्यांचा आणि आमचा परमार्थिक प्रेमाचा संबंध आहे आणि नेहमीच आमच्या परमार्थिक जीवनामध्ये ज्यांचं आम्हाला सहकार्य राहतं, आदरणीय श्री सोनूभाऊ शिवाळे या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांचेच मित्र कात्रडचे आमचे आदरणीय
परमस्नेही अक्षय भाऊ गिरे या ठिकाणी बसलेले आहेत. या दोन स्नेही प्रेमी मंडळीच्या आग्रहास्तव ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. विढाला विढाला कार्यक्रमाकरता आवर्जून ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, आपल्या सोनई कात्रड नेवासा तालुक्याच्या परिसरामध्ये नवोदित पिढीतील अत्यंत उत्कृष्ट मृदंगवादक आमचे परममित्र हरिभक्ती परायण किशोर महाराज गडाख पूज्य महाराज, त्याच पद्धतीने त्यांचे संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्थेची ही सर्व बाल विद्यार्थी मंडळी, टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाची चाल या ठिकाणी गायलेली आहे. हरिभक्ती परायण सचिन महाराज मोरे वांबोरीकर आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच पद्धतीने हरिभक्ती परायण शिवाजी महाराज कापडी संगमनेर अत्यंत सुंदर गोड, आता किती गोड आहे माझ्यासारख्या माणसानं वर्णन करू नये. विढाला नकुल महाराज कल्हापुरे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. या संपूर्ण कार्यक्रमाकरता ज्यांची मंडपाची व्यवस्था आहे, उत्कृष्ट साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे, नेवासा तालुका आणि नेवासा परिसरातील अत्यंत उत्कृष्ट साऊंड सिस्टीम व्यवस्था आदरणीय आमचे परममित्र जगदीश भाऊ दळे अत्यंत दूरवरून या ठिकाणी आलेले आहेत. विढाला विढाला आपणही सर्व स्नेही प्रेमी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. कैलासवासी स्वर्गीय सागर भाऊंना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे त्यांची ही शरीररूपी यात्रा, देहरूपी यात्रा या ठिकाणी शांत झालेली आहे. त्यांच्या वडिलांनाही आम्ही भेटलो. अक्षय भाऊचे वडील असतील, अक्षय भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, सगळ्यांनी आम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगितलं की महाराज आजारी पडल्यानंतर अगदी दवाखान्यामध्ये शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्या सोबत होतो. अगदी दवाखान्याचा उपचार असेल, दवाखान्याची ट्रीटमेंट असेल, सर्वतोपरी त्यांना वाचवण्याकरता, त्यांचं शरीर सुरक्षित ठेवण्याकरता दवाखान्यामध्ये भरपूर असे प्रयत्न या संपूर्ण कुटुंबानं या ठिकाणी केलेले आहेत. नाही असं नाही, परंतु मायबाप हे प्रत्येकाचं प्रारब्ध असतं आणि प्रत्येक मनुष्य जन्माला येत असताना आपलं प्रारब्ध कर्म सोबत घेऊन आलेला असतो. आता एवढ्या कमी वयामध्ये जाणं झालेलं आहे. त्यांचे वडील असतील, त्यांच्या आई असतील, त्याही पेक्षा त्यांचे पत्नी असतील, बंधू असतील, या सर्वांच्याच जीवनामध्ये स्वर्गीय सागर भाऊंचं जाणं ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे. विढाला 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 विढाला. आपण एकच म्हणू शकतो मायबाप, या गोष्टीचं तुमच्या माझ्याकडे उत्तर नसतं. आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला, अशी आपल्याकडे म्हण आहे. अगदी सर्वतोपरी त्यांना तुम्ही दवाखान्यामध्ये सगळे उपचार प्रयत्न केलेले आहेत, परंतु प्रारब्ध वशामध्ये त्यांचं हे जाणं या ठिकाणी झालेलं आहे. शरीर शांत झालेलं आहे. मी नाही, ज्ञानोबराय बोलतात बाबांनो, अरे जो जो जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहे, माणूस नाही, जो जो जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहे, त्याचं एक ना एक दिवस जाणं हे ठरलेलं आहे. मृत्यू मरण या जगाच्या पाठीवरची कशी गोष्ट आहे, शाश्वत अटळ अशी गोष्ट आहे. न मरणे निर्विवाद जगा पडिये. आपणही नेहमी ओव्या ऐकतो, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय बोलतात, या जगामध्ये हे जन्म मरणाचं चक्र अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत आहे. घड्याळाचा काटा कसा फिरतो, 12 वरून 3 वर, 3 वरून 6 वर, 6 वरून 9 वर, 9 वरून परत 12 वर, 12 3 6 9, 12 3 6 9. आता रोज कीर्तन करू करू आमच्या ते डोक्यात बसलेले, त्याच्यामुळे मला म्हणता येत आहे, हे घड्याळाचं चक्र ज्या पद्धतीनं रात्रंदिवस फिरतंय, त्या पद्धतीनं हे जन्म मरणाचं चक्र या जगामध्ये फिरत आहे. ज्या ज्या पद्धतीनं आपलं प्रारब्ध असेल, ज्या ज्या पद्धतीनं तुमचं माझं कर्म असेल, त्या त्या पद्धतीनं आपल्या वाट्याला सुख, आपल्या वाट्याला दुःख, आपला जन्म, आपला मृत्यू. पहा,
मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या वाट्याला येणारं सुख, या सुखाचंही कारण काय आहे? त्याचं कर्मच आहे. त्याच्या वाट्याला येणारं दुःख, याचंही कारण त्याचं कर्मच आहे. प्रत्येक मनुष्याचा होणारा जन्म, याचंही कारण त्याचं कर्मच आहे. आणि प्रत्येक मनुष्याचा इथं होणारा मृत्यू, त्याचंही कारण त्याचं कर्म आहे. गोड ज्ञानोबराय बोलतात, अगा करमी जे उरावे, अगा करमी जे उरावे, तै ते सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे. देहा एका, देहाला माणसाचं जे काही येण आहे, येऊन त्याच्या वाट्याला आलेलं सुख दुःख जन्म मृत्यू, या सगळ्याच घटनाक्रमाचा संबंध मनुष्याच्या कर्माचा असतो. बघा, रामायणातला अत्यंत गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला समजावून सांगतात, ऐक लक्ष्मणा, सुखस्य दुःखस्य कोपी न दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा अहम करोती ती व्रथाभिमान स्वकर्म सूत्रे ग्रथिता ही लोके. आणि ज्ञानोबराय म्हणतात, एथ कर्माची फळसूचक मनुष्य लोकी. म्हणून एखादा दुःखद वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध वशामध्ये आलाच तर असं कधीच म्हणायचं नाही, यानं आमच्या डोक्यावर, शेपटावर, मुंडक्यावर, पायावर काय दिला? काय दिला? पाय दिला. ज्ञानोबराय बोलतात, माणसाच्या पायामध्ये काटा मोडतो. काटा कोणाच्या पायामध्ये मोडला नाही? आतापर्यंत अनेकाच्या पायामध्ये काटा मोडलेला आहे. नसेल मोडलेला तर आपण कधी काढलेला असेल पायातला काटा. ज्ञानोबराय बोलतात, पायामध्ये काटा मोडल्यानंतर, टोचल्यानंतर काय होतं बरं? काय होतं? आमच्या गंगेच्या काठाला येड्या बाबळी भरपूर आहेत. तुम्ही पाहिलेत का येड्या बाबळी? कात्रडकरांना माहितीये, कात्रडकरांना माहितीये. पायामध्ये काटा घुसल्यानंतर टचकन माणसाच्या डोळ्याला काय येतं? पाणी येतं. ज्ञानोबराय बोलतात, पायी काटा नेहटे ते बी जीवी व्यथा उमटे. पायामध्ये काटा घुसल्यानंतर टचकन माणसाच्या डोळ्याला पाणी येतं. ज्ञानोबराय बोलतात, काटा मोडल्यानंतर आपल्या डोळ्याला येणारं पाणी, आपल्याला होणाऱ्या वेदना दुःख, हे देखील माणसाला विनाकारण होत नाही. याच्याही पाठीमागं आपलं कर्मच आहे. म्हणून संत महात्मे सांगतात, कधीही म्हणू नका अनिका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया. अनेक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, वाचोनिया. हे अनेक रुसावे न लगे बहुता, अनेक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया. रुसावे न लगे बहुता, अनेक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया. अनिका रुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचुनिया, भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते म्हणी समाधान. ऐका, गोड प्रभू रामचंद्राच्या जीवनातला प्रसंग आहे. पहा, इथं अवतारी महापुरुषांनी दुःख भोगलंय, संतांनी दुःख भोगलंय. दुःख त्रास संकट फक्त तुमच्या माझ्या वाट्यालाच आहे असं नाही. पहा तुम्ही, भगवान कृष्ण परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, या अवतारी महात्म्यांनी, अवतारी महापुरुषांनी देखील आपल्या जीवनामध्ये
दुःख भोगलंय, सहन केलंय. अहो, जगाचा मालक असताना देखील प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर ही बातमी भरताला कळाली, समजली, वाईट वाटलं. अरे, आपले वडील राजा दशरथ आणि आई कैकेयी या दोघांच्या कुटील कारस्थानामुळे हा 14 वर्षाचा वनवास आहे. वाईट वाटलं. तो भरत प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता दंडकारण्याच्या भूमीमध्ये चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला, कामदगिरी पर्वताच्या पायथ्याला चित्रकूट या ठिकाणी गेलाय. समोर प्रभू रामचंद्र उभेत. भरताच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी तो भरत प्रभू रामचंद्राला म्हणतोय, दादा, आपले वडील राजा दशरथ आणि आई कैकेयी या दोघांच्या कुटील कारस्थानामुळे तुम्हाला हा वनवास, 14 वर्षाचा वनवास भोगावा लागतोय. याचं मला अत्यंत वाईट वाटतंय. प्रभू रामचंद्रांनी त्या भरताला जवळ घेतलं, त्याला सांगितलं, त्याची समजूत काढली. ऐक भरता, मी असेल, जगज्जननी सीता असेल, लक्ष्मण असेल, आम्ही हे जे काही 14 वर्ष वनवासाचं दुःख भोगतोय ना, याचं कारण आपले वडील राजा दशरथ नाही, याचं कारण आपली आई कैकेयी नाही, तर याचं कारण आमच्या तिघांचं कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमत झाला परियसी गवारा सादर, वियोग घडला सीता देवी, परियेसी गव्हारा सादर, परियेसी गव्हारा सादर. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोगे घडला सीता देवी. कर्मे रावण वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, सीता देवी. गोड कारण ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. परियसी गवारा सादर, भिन्ने भिल्ले विंधिले शारंगधर. जगाचा मालक असताना देखील कृष्ण परमात्म्याला निजधाम गमनाला जात असताना एका भिल्लानं काय केला, बाण मारला आणि बाण मारल्यानंतर तिथून पुढे भगवान कृष्ण परमात्म्याचं निजधाम गमन झालं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. गदी मांडगुळकरांनी हा प्रसंग अत्यंत गोड, छान, सुंदर पद्धतीने सांगितला. पहा, हरिदैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयीना दोषी, नभे दोषितात, राज्य त्याग कावन यात्रा, सर्व संग त्याग. खेळ चालला से माझ्या, पूर्व संचिताचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. तुम्ही आम्ही सगळेच मायबाप कर्माच्या अधीन आहोत. विढाला विढाला.
विठ्ठल 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 काही नाही बुवा, अत्यंत अल्प स्वल्प आयुष्य तुम्हाला आणि मला या ठिकाणी मिळालेलं आहे. किती दिवस आपण राहणार आहोत, किती दिवस आपण जगणार आहोत, असं कोणीच या जगाच्या पाठीवर हात ठेवून सांगू शकत नाही. तुम्ही असेल, मी असेल, आपण अत्यंत कमी वेळ या ठिकाणी घेऊन आलोय. विढाल विढाल विठ्ठल 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 विठ्ठल. जर खरोखर आपल्याला आपलं स्वतःचं चांगलं व्हावं, आपल्याला आपलं स्वतःचं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर बाकीच्या काही गोष्टी करता आल्या न आल्या तरी चालतील, परंतु आपण आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं केलं पाहिजे. व इथं हिशोब फक्त कर्माचा आहे. आपल्या शरीराच्या सुंदरतेचा नाही, आपल्या पदप्रतिष्ठेचा नाही, आपल्या मान मान्यतेचा नाही, आपल्या लौकिकाचा नाही. देवाच्या दारामध्ये हिशोब जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या कर्माचा होतो. म्हणून काहीतरी, थोडं तरी, फार तरी, बहुत तरी आपलं चांगलं व्हावं अशी आपली भावना असेल तर माणसानं चांगलं जगायचं, चांगलं वागायचं, चांगलं कर्म करायचं. आणि पहा तुम्ही, जगाच्या पाठीवर जी माणसं चांगली जगलीये, चांगली वागलीये, ज्यांनी जीवनामध्ये चांगलं कर्म केलं त्यांचं चांगलंच होतं. नव्हे नव्हे जग त्यांचा आदर करतं, सन्मान करतं. विढाला विठ्ठल 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 विठ्ठल. जी लोक चांगलं कर्म करतात, ज्यांचं जगणं चांगलं आहे, ज्यांचं वागणं चांगलं आहे, दुनिया त्यांना झुकून वाकून नमस्कार करते. आणि लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही राहा, जर तुमचं जगणं वागणं चुकीचं असेल तर तुमच्याच घरातली लोक तुम्हाला नीट बोलत नाही. विढाला विढाला. महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. आपल्या जगण्या वागण्यामध्ये आचार असला पाहिजे, आपल्या जगण्या वागण्यामध्ये विचार असला पाहिजे. आपल्या जगण्या वागण्याला नैतिकतेचा, नीतिमत्तेचा आधार असला पाहिजे. विढाला विढाला विठ्ठल विठ्ठल. आम्ही नेहमी सांगत असतो, ज्या लोकांचं जगणं चुकीचं आहे, ज्या लोकांचं वागणं चुकीचं आहे, त्या लोकांच्या जीवनामध्ये सतत भीती राहते, त्या लोकांच्या जीवनामध्ये सतत चिंता राहतात, त्या लोकांच्या जीवनामध्ये सतत कलह राहतात. कोणाच्या? ज्यांचं जगणं चुकीचं आहे, ज्यांचं वागणं चुकीचं आहे. जगणं वागणं जर चुकी असेल तर मरेपर्यंत भीती राहणार, तुम्हाला मरेपर्यंत चिंता सतावणार म्हणजे सतावणार. आणि जर तुमचं जगणं चांगलं असेल, जर तुमचं वागणं चांगलं असेल तर मी सांगतो तुम्हाला देवालाही घाबरायची गरज नाही. विढाला विढाला विठ्ठल. पूज्य पाटील महाराज दृष्टांत सांगत असतात. पहा, 4-6 महिन्याला गावामध्ये लाईनमन येतो, स्क्वॉड येतो, वायरमन येतो. पहा कशा करता येतो. एखाद्या खेडेगावामध्ये, आपल्या कात्रळ सारख्या गावामध्ये 4-6 महिन्याला, वर्षभरातून एकदा लाईनमन येतो, स्क्वॉड वायरमन येतो. कशा करता? त्या गावातले मीटर चेक करण्याकरता. मीटर आहेत का तुमच्याकडे सगळ्याकडे? त्या गावातले मीटर चेक करण्याकरता तो लाईनमन, स्क्वॉड वायरमन येतो. बरं मला सांगा, आता तो लाईनमन, स्क्वॉड आल्यानंतर ज्याच्या घरी लिगली मीटर आहे त्याला काय भीती आहे का हो? त्याला काय चिंता आहे का? परंतु ज्याच्या घरी काय राहतो, आता बोटाकडे पाहायचं, आवाजाकडे नाही पाहायचं. ज्याच्या घरी काय राहतो, आकडा माहिती आहे तुम्हाला? मी तुम्हाला लाईटचा आकडा सांगतो बरं का. तुम्ही शहराच्या ठिकाणी राहणारे मंडळी आहात, आता सोनू भाऊ, अक्षय भाऊ, आमची प्रेमाची मंडळी, त्यांच्यामुळे मी आलो एवढ्या लांब. आकडा लाईटचाच नसतो, आकड्याचे खूप प्रकार आहेत. बाकीच्या आकड्याच्या नादी लागायचं नाही. आणि खरं सांगू का, बाकीच्या आकड्याच्या नादाला लागून महाराज बरेच जण वाकडे झाले, परंतु आकडा काय त्यांच्या वाट्याला आला नाही. बा विढाला विढाला विठ्ठल विठ्ठल. अहो, ज्याच्या घरी लिगली मीटर आहे त्याला भीती आहे का, चिंता आहे का? स्क्वॉड, लाईनमन, वायरमन त्याचा बाप येऊ द्या, परंतु ज्याच्या घरी आकडा राहतो, अहो किती दानादान होते, किती दानादान, किती भीत, किती चिंता. ज्यानं वर्षभरात शाळेचं, मास्तराचं आणि पुस्तकाचं कधी तोंड उघडून पाहिलं नाही, त्याला कॉपी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि कॉपी केल्यानंतर सगळ्यात जास्त भीती, चिंता कशाची राहते? आपण पास होऊ. चला, मुद्दा एवढाच आहे. देवानं अत्यंत सुंदर असा हा मानवी देह दिलेला आहे. आपल्या जीवनामध्ये चांगलं जगा, चांगलं वागा, तुमच्या जीवनातली भीती जाणार, तुमच्या जीवनातली चिंता जाणार. तुकोबरा स्पष्ट सांगतात, अरे
जर तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्याचा शेवट गोड करायचा असेल, जर तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्याचा शेवट गोड करायचा असेल, तर काहीतरी, थोडी तरी, फार तरी तुम्हाला देवाची सेवा करावी लागेल, चांगलं जगावं लागेल, चांगलं वागावं लागेल. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावूनिया नीट, तन मन ध्यान घ्या लावूनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा, जरी करणे असेल गोड शेवट गा. हरे राम कृष्ण, हे हरे राम कृष्ण, हे हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावूनिया, हे तन मन ध्यान घ्या लावूनिया जरी करणी असेल गोड शेवट गा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, जरी करणे असेल गोड शेवट गा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. पहा तुकोबारांचे शब्द, जरी करणे असेल गोड शेवट गा. तुमच्या आयुष्याचा शेवट तुम्हाला गोड करायचा असेल तर काहीतरी, थोडी तरी, फार तरी, बहुत तरी, जेवढी जमत असेल तेवढी, काही, थोडा, बहुत, लागपाठ, काय करा? करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावूनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. आतापर्यंत जगाच्या पाठीवर ज्या ज्या लोकांनी आपल्या आयुष्यातला हा काळ भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये खर्च केलेला आहे, त्या लोकांच्या आयुष्याचा शेवट गोडच झालाय. तुकोबारा स्पष्ट सांगतात, आम्ही आमच्या आयुष्याच्या संपूर्ण कालखंडामध्ये जो काही भगवंताच्या भक्तीचा, नामस्मरणाचा अट्टहास केला, हा अट्टहास करण्याचं एकमेव असं कारण काय? होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता साठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा, निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिसा गोड बाबा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा,
बटाटा दिस गोड भाबा गोड भाबा. वा, महाराजांकरता सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवा. वा, जय हो. व्यासपीठावर उभं राहून बोलणं असेल, वाजवणं असेल आणि त्याही पेक्षा म्हणणं असेल, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. विढाला विढाला आम्ही म्हणत असतो इथं त्याच माणसाच्या बोलण्यात, त्याच माणसाच्या हातात आणि त्याच माणसाच्या आवाजात ताकद राहते ज्याच्यावर आपल्या गुरुची कृपा असते. विढाला विढाला. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरो हो तस्य ते कथिता ही अर्था प्रकाशन्ते महात्मनः. अत्यंत सुंदर आहे. मला कळत नाही एवढं, तुम्हाला जेवढं समजतंय तेवढं मला कळत नाही, परंतु अप्रतिम आहे. विढाला विढाला. आजसाठी केला होता टहास कशा करता, शेवटीचा दिस गोड व्हावा. अगदी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. माझे मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणखीन तुकोबरायचे एक प्रमाणे पहा. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आम्ही हा भगवत भक्तीचा जो काही अट्टहास प्रयत्न केले याचं कारण एकच, शेवटीचा दिस गोड भावा आणि देवाची कृपा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि मला वाटतं याच्या करता भगवंतानी हा आपल्याला देव दुर्लभ असा मानवी देह दिलाय. देवे दिला देह, दिली इंद्रिय हातपाय कान. देण्याचं प्रयोजन एकच, नाचे जीवपणा भवरोग. विढाला विढाला. आणि या भवरोगामधून, या भवसागरामधून तुम्हाला आणि मला बाहेर काढणार या जगाच्या पाठीवर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त देवाचं नाम आहे. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जम, उच्चारिता खंडे जम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंड जन्मा, उच्चारिता खंड जन्मा, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंड जम, उच्चारिता खंड जम, उच्चारिता खंड जम. ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंड जन्म, उच्चारिता खंड जन्म, उच्चारिता खंड जन्म. ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. अगदी या जन्म मरणाच्या चक्रामधून तुम्हाला आणि मला सुटण्याचा एकमेव असा उपाय म्हणजे भगवन नाम आहे. ज्ञानोबा किती गोड बोलतात. आम्ही या संसार सागरातून, भवसागरातून तरुण पहिलं तीराला गेलो याचं कारण फक्त एकच, आम्ही आमच्या जीवनामध्ये नामरूपी नौकेचा काय केला, आश्रय केला, सहारा घेतला, आधार घेतला. नामाची या सहस्रवरी नामाची या सहस्रवरी नावायावधारी सजुनिया संसारी तारू जाहलो. तुकोबरायांचा अभंग आहे. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवोनिया त्याचे पायी घाला मिठी.
मोल नेघे जग जेठे, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. मायबाप, आपलं प्रेम जर खरं देवावरती असेल, आपण जी काही देवाची सेवा करतो, मग कोणी कोणतीही करत असेल, माझ्यासारखा माणूस ज्ञानदान करतो, रात्रंदिवस कीर्तन प्रवचन करतो, कोणी ज्ञानदान करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी तीर्थयात्रा करत असेल, माता माऊल्या आपल्या घरामध्ये किती व्रत वैकल्य करतात, किती उपवास करतात, नित्यनियमानं देवाची पूजा करतात. मग नवरात्रीचे उपवास असतील, या काळामध्ये शिवरात्रीचे उपवास असतील, या दोन्हीलाही अत्यंत महत्व आलंय. चांगली गोष्ट आहे. आपण आपल्या घरामध्ये नित्यनियमानं व्रत वैकल्य पूजापाठ करतो. आपण देवाची सेवा कोणत्याही अंगानं करा, कोणत्याही प्रकारानं करा, देवाची सेवा महत्वाची आहे. जे जमतंय ते करा. ज्ञानदान करा, अन्नदान करा, तीर्थयात्रा करा, व्रत वैकल्य करा, देवाची पूजा करा, परंतु देवाची सेवा करा. विढाला 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 विढाला. याकरता ईश्वरानं तुम्हाला मला हे सगळं दिलंय, आणि ही सेवा जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडली तरच या जन्म मरण रूपी चक्रामधून आपण सुटणार आहोत. आपल्याला सोडणारं देवाचं नाव आहे, भगवंताची भक्ती आहे, सेवा साधना उपासना आहे, आणि हेच आपल्या आत्महिताचं आत्मकल्याणाचं खरं साधन आहे. तुकोबाराय सांगतात, अरे जो कोणी नित्य निरंतर आपल्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन करतोय, भगवंताची भक्ती करतोय, सेवा साधना उपासना करतोय, आपल्या आत्मकल्याणाच्या हिताच्या ठिकाणी नित्य निरंतर जागा आहे, त्याच्या मातेला आणि त्याच्या पित्याला तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण आपोली हिता जो आते जागता, आपोली हिता जो आते जागता, आपोली हिता जो आते जागता, आपोली हिता हो जो आते जागता, आपोली हिता जो से 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 जागता. हो आपोली हिता जो आते जागता, आपोली हिता जो आते जागता, आपोली हिता जो आते जागता, आपोली हिता जो आते जागता. आपोली हिता जो से जागता, आपोली हिता जो से जागता, आपोली हिता जो से जागता, आपोली हिता जो से जागता. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, कुळी कन्या पुत्र होती ते तात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते तात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते तात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते तात्विक. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, दयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जय हो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपोली हिता जो ते जगता, धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया. आपोली हिता जो से जगता, धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया, तया तया दिया. तिजा. वाह, जय हो. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. तुकोबाराय सांगतात,
आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, नित्य निरंतर साधना सेवारत आहे, त्याच्या मातेलाही धन्यता आहे आणि त्याच्या पित्यालाही धन्यता आहे. प्रत्येक मुलीच्या माणसाच्या जीवनामध्ये आपल्या आईची देखील भूमिका आणि आपल्या वडिलाची देखील भूमिका ही अत्यंत महत्वाची राहते. पहा, शास्त्र वर्णन करते जगामध्ये जेवढे काही मंत्र आहेत, या सगळ्या मंत्रामध्ये अत्यंत शक्तिशाली मंत्र जर कोणता असेल तर तो गायत्री मंत्र आहे. जगामध्ये जेवढी काही दानं आहेत, या सगळ्या दानामध्ये अत्यंत श्रेष्ठ दान म्हणजे कोणतं दान आहे? अन्नदान आहे. अन्नदान. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या परंपरेचं ध्येय वाक्य, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. जेवढी काही दान आहेत, श्रेष्ठ असं दान म्हणजे अन्नाचं दान आहे. जेवढ्या काही तिथ्या आहेत, या सगळ्या तिथ्यामध्ये अत्यंत पवित्र तिथी म्हणजे द्वादशी तिथी आहे. आणि जेवढ्या काही देवी देवता आणि जेवढी काही तीर्थ या जगाच्या पाठीवर आहे, या सकल देवी देवतामध्ये, या सकल तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ आणि देवी देवता जर कोणत्या असतील तर आपले जन्मदाते आई वडील म्हणून शास्त्र सांगते. न मातुः परदैवतम. विढाला विढाला. गायत्र्यान परो मंत्रो न तिथी द्वादशी समाना, नास्ति अन्नोदकम समम दानम न मातुः परदैवतम. आई सारखे दैवत साऱ्या जगात दुसरे नाही. आईची भूमिका ही प्रत्येक मुलाच्या जीवनामध्ये महत्वाची राहते. काय आईचं अंतःकरण असतं मायबाप? लक्षात ठेवा. अरे जग तुमच्या माझ्यावरती प्रेम करतं, जगाच्या मनामध्ये स्वार्थ आहे. परंतु तुकोबाराय सांगतात अशी एक जात आहे इथं, आईशी कळवळ्याची अशी एक जात आहे. आईशी कळवळ्याची जाती करी, लाभाविन प्रीती लेकुराचे हित वाहे, माऊलीचे चित्त. पित्याच्या संबंधानं तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पिता वरी बाळाच्याही हिता. अरे जो मुलाबाळांच्या हिताचा विचार करतो त्याला पिता म्हणायचं. ज्याला आपली पत्नी कळत नाही, ज्याला आपली आई कळत नाही, ज्याला आपले वडील कळत नाही, ज्याला आपला भाऊ कळत नाही, ज्याला आपला मुलगा कळत नाही, मुलगी कळत नाही, ज्याला स्वतःच्या जबाबदाऱ्याचं भानच नाही, त्याला पिता बाप कसं म्हणायचं बुवा? विडाला विडाला. विठ्ठली विठ्ठला. 100% आपण वडील आहोत ना, तर आपल्या पत्नीची जबाबदारी, आपल्या आई वडिलाची जबाबदारी, आपल्या मुला मुलींची जबाबदारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळल्याच पाहिजे. पिता म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. विडाला. तो कुटुंबाच्या मुलाबाळाचा हिताचा विचार करतो त्याला तुम्ही आम्ही पिता म्हणावं. आणि पिता किती मोठा असतो वा. तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबा यांच्या ओव्यात ज्ञानोबा सांगतात, आपण एखादी चूक केली समाजामध्ये तर समाज आपल्या चुकीला माफ करत नाही, आपल्या चुकीला माफ करत नाही. परंतु स्वतःच्या पोटी जन्माला आलेली मुलं अथवा मुली कितीही चुका करू द्या, त्या चुका अपराध पोटात घालणारा फक्त कोण आहे? फक्त पिता आहे, फक्त बाप आहे. अनुभवून पहा, तुम्ही अनुभवून पहा ही गोष्ट. जगाच्या पाठीवर आपल्या सगळ्या चुका पोटात घालणारा एकमेव जर कोण असेल तर तो फक्त बाप आहे. पुत्राचे अपराध, काय ज्ञानोबा बोलतात, पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, 1 2 3 नाही, आपल्या स्वतःच्या पोटी जन्माला आलेली मुलं मुली किती अपराध चुका करू द्या, अगदी अगदी एकही तक्रार न करता ते अपराध चुका पोटात घालणारा फक्त पिता राहतो. पुत्राचे अपराध पिता साहे निर्द्वंद्व. विडाला 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 विडाला. विठ्ठला. प्रत्येक मुलाच्या जीवनामध्ये आई वडिलाची भूमिका महत्वाची राहते. आणि प्रत्येकाचे आई वडील म्हणजे सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे, लोन कीजे. ज्या मायबापांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे, नक्कीच मायबाप, आपण गरीब असू द्या, आपण श्रीमंत असू द्या, आई वडिलांच्या उतार वयामध्ये आई वडील थकल्यानंतर त्यांना आधार देण्याचं काम, त्यांचा सांभाळ करण्याचं काम, त्यांना प्रेम देण्याचं काम, त्यांची सेवा करण्याचं काम तुमच्या माझ्याकडून झालंच पाहिजे. विडाला विडाला. ज्या लोकांनी आपल्याला घडवलंय, ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलंय, ज्यांनी आपल्याला संस्कार दिले, ज्यांनी आपल्याला विचार दिले,
त्या लोकांची कृतज्ञता ठेवली पाहिजे. आज आपण एवढ्या आदरानं प्रेमानं स्नेहपूर्वक या ठिकाणी येऊन बसलेले आहात. निश्चित कैलासवासी स्वर्गीय सागर भाऊंनी आपल्याला काहीतरी प्रेम दिलेलं आहे. त्यांचा सहवास काही काळ तरी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये घडलेला आहे. त्या प्रेमाची, संस्काराची, विचाराची कुठंतरी एक आठवण आणि त्या आठवणीच्या रूपानं आपली भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली समर्पित करण्याकरता आपण या ठिकाणी आलो आहे. विढाला 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 विढाला. अगोदरच आपल्याला सांगितलं, त्यांचे वडील असतील, आई असेल, पत्नी असेल, बंधू असतील, या सगळ्यांच्याच जीवनामध्ये त्यांचं जाणं ही अत्यंत अत्यंत दुःखद अशी घटना आहे. या कुटुंबावरती आलेला अत्यंत दुःखद असा प्रसंग आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती आपापल्या शरीराचं एक कर्म प्रारब्ध घेऊन आलेला असतो. यामध्ये दोष कुणाचाच नाही. विढालं विढालं. आपण सर्वांनी त्यांना वाचवण्याकरता त्यांचा सांभाळ दवाखान्यामध्ये सर्वतोपरी या ठिकाणी उपचार केलेले आहे. आणि सगळं करून देखील आपल्या हाताला जर यश येत नसेल तर आपण समजायचं ही भगवंताची इच्छा आहे, ही नियतीची इच्छा आहे, ही काळाची इच्छा आहे. आणि असं आहे, काळाच्या नियतीच्या इच्छेपुढे तुम्हाला आणि मला जाता येत नाही. तुकोबराय सांगतात, अरे तुम्ही जेवणाकरता बसलाय, पक्वान्न तुमच्या ताटामध्ये, ताटातला एक घास तुम्ही उचलला आणि तोंडात तुम्हाला घालायचा आहे. हा ताटातला उचललेला घास देखील तुमच्या तोंडामध्ये, पोटामध्ये जाईल का नाही, तुम्ही सांगू शकता का? नाही बुवा. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातामध्ये घेतलेला घास देखील आपल्या पोटात जाईल का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून मायबा, प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये चांगलं जगलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. अरे आपण गेल्यानंतर 4 लोकांनी तरी आपली आठवण काढली पाहिजे. कमीत कमी आम्ही म्हणत असतो, गावानं तुमची आठवण नाही काढली तरी चालेल, समाजानं तुमची आठवण नाही काढली तरी चालेल, परंतु ज्या कुटुंबात तरी तुम्ही राहताय, कमीत कमी ज्या कुटुंबात तुम्ही राहताय, ज्या परिवारामध्ये तुम्ही राहताय, त्या परिवारातल्या लोकांनी तरी म्हटलं पाहिजे काय, अरे आपल्या कुटुंबाच्या संबंधानं असा माणूस परत होणार नाही, असा माणूस परत होणार नाही. आज स्वर्गीय सागरभाऊंच्या पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी आलेले आहोत. गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत पा, अरे जायचं सगळेला आहे, कोण कायम राहण्याकरता आलाय, सगळेच मरण्याकरता आले, प्रत्येक जण जाणार आहे, परंतु जात असताना कसं गेलं पाहिजे, जात असताना कसं गेलं पाहिजे बुवा, ऐका कसं जावं. अरे करोनी जावे अशी ही काही दुनियेतून या जाताना, सगळ्याला जायचं ना, सगळेच मरणार आहे, कोण राहणार आहे इथं, येथ उरो नाही आले अवतार. अरे करोनी जावे असे ही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. आपल्याला शेवटचा निरोप देत असताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू असले पाहिजे. अरे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या परिवाराच्या संबंधानं असा माणूस परत होणार नाही. विडाला विडाला विढाला 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 विठ्ठला. कल्पना करा तुम्ही श्रीमद आद्य शंकराचार्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र कृष्ण परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा ज्या परिसरामध्ये आपण राहतो, या साधू संत महापुरुषांना जाऊन किती वर्ष झाले, सद्गुरु गंगागिरी महाराज, तरी देखील समाज तुम्ही आम्ही या सत्पुरुषांना विसरायला तयार नाही. विढाला विढाला विढाला. तुका म्हणे मरण तीच रे उत्तमती बुरे, उत्तमती बुरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाचे सरे, उत्तमाची बुरे, उत्तमाची बुरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती माझी. जीवनामध्ये तुम्ही चांगले जगलेले असाल, चांगले वागलेले असाल, संस्कार विचार चांगले असतील, आयुष्यामध्ये तुमची संगती चांगली असेल, जाऊ द्या, गेल्यानंतर देखील तुमची आठवण ही चांगलीच केली जाते, चांगलीच काढली जाते. विढाला विढाला. आणि तुकोबराय सांगतात,
अशी सतत आपल्या आत्मकल्याणाच्या ठिकाणी नित्य निरंतर जाग असलेली जी काही संतती आहे, ही संतती ज्या कुटुंबामध्ये जन्माला येते त्या कुटुंबातील लोकांना त्याचा आनंद होतो, यात नवल नाही. अगदी देवादिकांना देखील त्याचा आनंद होतो. अभंगाचं द्वितीय चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचा हरी का वाटे देवा, 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, सात्विक, सात्विक. एक संतती आपल्या घरामध्ये कधी जन्माला येते मायबाप? जन्मदाते आई वडील जर संस्कारवान विचारवान असतील, सात्विक असतील, तर त्यांच्या पोटी सात्विक संतती जन्माला येते. आणि जन्मदाते आई वडीलच जर विचारामध्ये आचारामध्ये भ्रष्ट असतील तर त्यांच्या पोटी तशी संतती जन्माला येते. आपल्याकडं म्हण आहे, बीज तैसी फळे शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी. विढाला विढाला. एक श्लोक आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितला जातो पहा. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, वंशपुण्येन उदारता, आत्मपुण्येन सौभाग्यता. एखाद्या कुटुंबामध्ये सात्विक सदाचरणी मुलगा जर जन्माला आला तर आपलं शास्त्र सांगतं समजून घ्यायचं त्याची माय पुण्यवान आहे, त्याची आई ही पुण्यवान आहे. एखाद्या कुटुंबामध्ये अत्यंत व्यवहार दक्ष, व्यवहार कुशल मुलगा अथवा मुलगी जर जन्माला आली तर शास्त्र सांगतं ही त्याच्या बापाची पुण्याई आहे. एखाद्या कुटुंबामध्ये उदार अंतःकरणानं दान धर्म सत्कर्म करणारा मुलगा अथवा मुलगी जर जन्माला आली तर ही त्याच्या वंशाची पुण्याई आहे. आणि स्वतःच्या पुण्याईनं माणूस भाग्यवान म्हणून जन्माला येतो. आत्मपुण्येन सौभाग्यता. विढाला विढाला. सात्विक संतती आपल्या पोटी जन्माला येण्याकरता जन्मदाते आई वडील संस्कारवान आचारवान विचारवान असावे लागतात. पहा, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब यांच्या पोटी कोण जन्माला आले? विश्वमाऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादा जन्माला आले. परंतु ज्ञानोबरायासारखी संतती आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून ज्ञानोबरायांच्या आईनं सुवर्ण पिंपळाला किती प्रदक्षिणा घातल्या होत्या? 1.25 लाख. गडाख महाराजांनी सांगितलं ज्ञानोबरायांच्या आईनं 1.25 लाख प्रदक्षिणा त्या सुवर्ण पिंपळाला घातल्या म्हणून कोण जन्माला आलं? ज्ञानोबराय जन्माला आले. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई आईसाहेब जन्माला आल्या की ज्या लोकांनी आपल्या हिंदू धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारा इतिहास घडवला, अशी संतती जन्माला यावी म्हणून त्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. आपण काय करतो? आम्ही म्हणत असतो आपल्या माता माऊल्या सिरियल पाहतात. चला जाऊ द्या, काही अडचण नाही, सिरियल पाहतात, परंतु सिरियलनं सिरियल पाहतात. विढाला विढाला. आपले आचार विचार जर चांगले असतील तर निश्चित चांगली संतती आपल्या पोटी जन्माला येते. बुवा, कीर्तनकार मंडळी विनोदाना दृष्टांत सांगत असतात. एक अट्टल दरोडेखोर होता. एक 10 मिनिटात 5 मिनिटात मी संपवतो. एक अट्टल दरोडेखोर होता.
या अट्टल दरोडेखोराला लग्न करण्याची इच्छा झाली. आता चांगली पोरं वेटिंगला आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी स्पष्ट करण्याचं काम नाही. चांगली पोरं वेटिंगला आहे. हा अट्टल दरोडेखोर रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करणारा, कोण याच्याबरोबर लग्न करणार? परंतु नशीब त्याचं जोरावर होतं. एक मुलगी स्वतःहून त्याच्याबरोबर लग्न करण्याकरता तयार झाली. पहा किती विशेष आहे. रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करणारा माणूस आहे आणि एक मुलगी माहीत असताना देखील स्वतःहून त्याच्याबरोबर लग्न करण्याकरता तयार झाले. दोघांमध्ये फरक एवढाच होता, काय? हा अट्टल दरोडेखोर होता तर ती पाकिटमार होती. आता लग्न जमायला काय अडचण आहे का हो? कारण दोघाचा काय सारखा आहे? काय सारखा आहे? मोकळं बोलायचं, दोघाचा धंदा सारखा आहे. हा अट्टल दरोडेखोर आहे तर ती पाकिटमार आहे. आणि आपलं शास्त्र सांगतं, समान शीलेषु व्यसनेषु सख्यम. ज्याचं शील समान आहे जगदीश भाऊ, ज्याचं शील समान आहे, ज्याचं व्यसन समान आहे, त्याची मैत्री होण्याकरता वेळ लागत नाही. दोन बिड्या पिणारी माणसं, दारू पिणारी माणसं, तंबाखू खाणारी माणसं, मैत्री होण्याकरता वेळ लागते का हो? पूज्य जगन्नाथांना म्हणायचे, तंबाखू खाणारी माणसं तंबाखू खाईनात का? परंतु ती तंबाखू हातामध्ये घेतल्यानंतर तिच्याकडे पाहून अशा थपा थपा थापा का मारतात? तंबाखू खा ना तुम्ही, थापा कशाला मारता? अण्णा विनोदानं म्हणायचे, त्या तंबाखूकडे पाहून तो खाणारा माणूस म्हणत असावा, काय? हे बघ तंबाखू, तुझ्या पायी माझ्या संसाराचं आणि तुझ्या पायी माझ्या शरीराचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु मेलो तरी तुला सोडणार नाही. हे घे 3दा वचन. असं 3दा वचन देऊन तंबाखू खाणाऱ्या माणसानं तंबाखू सोडावी. याची वाट एखाद्या महाराजांनी तरी किती दिवस पाहावी? चला जाऊ द्या, आपला विषय हा नाही. योगायोगानं त्याचं लग्न जमलं, बोहल्यावर चढले, त्यांच्या पोटी एक संतती मुलगा जन्माला आला. आणि प्रसंग असा घडला, त्या बाईचं प्रसूती कार्य ज्या दवाखान्यात पार पडलं ना, त्या दवाखान्यातल्या मेन डॉक्टरीन बाईच्या बोटातली अंगठी चोरीला गेली. आता थोडं थोडं तुमच्या डोक्यातही येईल आणि लक्षातही येईल. माझ्या बोटात काय अंगठी नाही, परंतु ज्याच्या असेल त्याच्या. त्या डॉक्टरीन बाईच्या बोटातली अंगठी चोरीला गेली. तिच्या सगळ्या सहकारी नर्स होत्या, सगळ्या दवाखान्यात अंगठी शोधली, अंगठी काही सापडली नाही. एका नर्सचा प्रकार लक्षात आला आणि तिनं सांगितलं, मॅडम 4 दिवसापासून आम्ही अंगठी शोधतोय, अंगठी सापडत नाही. मला पक्का संशय, हा मुलगा जन्माला आलाय ना, जन्माला आल्यापासून त्यानं आपली अशी मूठ आवळून धरलेली. 100% तुमची अंगठी त्याच्या मुठीत असली पाहिजे. आणि सगळ्या प्रसंगाची शहानिशा करण्याकरता त्यांची सगळी टीम तिथं गेली आणि सर्वांच्या समोर त्याची मूठ उघडल्या गेली. त्या बेट्यानं जन्माला आल्याबरोबर आपल्या धंद्याला सुरुवात केली. तुम्ही पहा ना, ज्याचा बाप अट्टल दरोडेखोर आहे, ज्याची आई पाकिटमार आहे, त्यांच्या पोटी काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्माला येतील का? महाराणा प्रताप जन्माला येतील का? बुवा, जसं बीज असेल ना तशीच फळं निर्माण होतात. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. चांगली संतती जर जन्माला आली तर तुकोबाराय सांगतात, तयाचा हरेख वाटे देवा. काय गोड प्रसंग आहे आपल्या वारकरी संप्रदायातला. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त सेवक उपासक आराधक प्रेम भंडारी श्री संत नामदेव महाराज, की ज्यांनी अत्यंत लहान वयामध्ये, ज्यांनी अत्यंत बाल वयामध्ये पांडुरंग परमात्म्याला आपल्या हातानं नैवेद्य खाऊ घातला. नैवेद्य हातीचा, नुसता नैवेद्य खाऊ घातला नाही तर आपल्या हातानं पांडुरंग परमात्म्याला काय पाजलं हो? दूध पाजलं. नामदेवा हाती दूध प्याला. अत्यंत गोड अभंग आहे. पहा, पूज्य आदरणीय गुरुवर्य पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्री खूप गोड म्हणत असतात. मोठी माणसं आहे, अधिकार संपन्न माणसं आहे, आणि मोठ्याचं छोटं मोठं आपण काही सांगत असताना म्हणत असताना आदरानं त्यांचं नाव घेतलं पाहिजे. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला, गोविंद लाला माधव लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे
गोविंद काला बछड़ा कपिला गाई दूध दुहावत नामा जाई प्रभु बन की मूरत दूध नहीं पीबत सिर पछारत नामा रोवत दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे. पहा, ज्या नामदेवरायांनी अत्यंत बाल वयामध्ये आपल्या हातानं देवाला नैवेद्य खाऊ घातला, आपल्या हातानं पांडुरंग परमात्म्याला दूध पाजलं, त्या नामदेवरायाचं लग्न झाल्यानंतर नामदेवरायाला ज्या वेळेला मुलगा झाला, नामदेवा पुत्र झाला, त्या मुलाचं बारसं घालण्याकरता कोण आला हो? नामदेवा पुत्र झाला, विठ्ठल बारशासी आला, साडी सोडी राजा इला, अंगडे टोपडे बाळाला. हे नामदेवरायाच्या मुलाचे सोहळे करणार कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. तयाचा हरिख वाटे देवा. आणि अशी सात्विक संतती पुढे चालून काय करते? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकोबराय सांगतात, जो नित्य निरंतर गीतेची सेवा करतो, जो नित्य निरंतर भागवताचं श्रवण करतो, अखंड देवाचं नामस्मरण करतो, अशा सत्पुरुषाची मला जर सेवा घडली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. शेवटचं चरण आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका घडो त्यांची सेवा देवा. परी माझ्या दैवा पर नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पर नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कणा पुत्र होती सात्विक, हे कुळी कणा पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. तयाचा तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. आहा, वाट देवा तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे दे हरिख वाटे देवा तया. हे तयाचा हरिक वाटे देवा, हे
तजात हर एक बातें वाती देवा पुत्र होते जे सात्विक बारक माई जय जय